नवी दिल्लीच्या नोएडामध्ये 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या उपकनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 700हून अधिक बॉक्सिंगपटू सहभागी होणार आहे, अशी माहिती भारतीय बॉक्सिंग महासंघाने दिली आहे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जुलै महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी सकारात्मक क्रिकेट म्हणजे बेजबाबदार फटकेबाजी नव्हे अशा शब्दात इंग्लंड क्रिकेट संघाच्या बॅसबॉल शैलीवर टीका केली आहे. त्याचवेळी भारताच्या तरुण संघाच्या निर्भयतेचं कौतुकही केलंय. भारतीय क्रिकेट संघासाठी मोहम्मद सिराज आता जसप्रीत बुमराह इतकाच महत्त्वाचा झाला असून त्याचाही कार्यभार व्यवस्थापनाबाबत विचार झाला पाहिजे, असं मत माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह यांनी मांडलंय. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी सकारात्मक क्रिकेट म्हणजे बेजबाबदार फटकेबाजी नव्हे अशा शब्दात इंग्लंड क्रिकेट संघाच्या बॅसबॉल शैलीवर टीका केली. त्याचवेळी भारताच्या तरुण संघाच्या निर्भयतेचं कौतुक केलं. बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय, तर यामुळे आता क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीतील संघर्ष मिटण्याची चिन्ह नाहीयेत. हिमाचल प्रदेशकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पुन्हा एकदा पीएफआयच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आलंय.